तर नमस्कार मंडळींनो, दुसऱ्या दिवशी लवकर उठवता होता म्हणून मी आदल्या रात्री लवकर झोपले, पण त्याचा काडी आहे मात्र उपयोग झालो नाही. तर बाहेर उठून बघते तर मॉपच रेड झालो होतो. तर त्याच्यानंतर पहिली आंघोळ असल्यामुळे पहिल्यापासूनच आमका आई उठणं वगैरे लावून आंघोळ वगैरे घालता. तर त्याच्यात माका कामार पण जाऊक मॉपच लेट झालो होतो. त्याच्यात माझी इकडे मस्ती भंकस चालू होती. तर आई म्हटला पटापट माका आंघोळ वगैरे घाल. तर तास झाल्याच्यानंतर मग पटापट मी तयारी फ्रेश वगैरे झालं आणि देवबाप्पाच्या पाया वगैरे पडल्या. ह्यो आपलं नित्यक्रम देवबाप्पाच्या पाया पडायचा. तास झाल्याच्यानंतर मग मस्तपैकी एक कारेटा घेतलं आणि बाहेर गेले आणि डाव्या पायाच्या अंगठ्यानं कारेटा फोडले आणि डोक्यात वगैरे लावले थोडेसे 2-3 दाणे. आणि प्रसाद म्हणून खावचा पण असतात, तर खाल्ले तर तोंड शाप कडू झाला होता माझा. त्याच्यानंतर देवबाप्पाक नैवेद्य दाखवलं होतं फराळ. तर त्या झाल्याच्यानंतर मग मी मस्तपैकी चाय आणि फराळ खाल्ले आणि माका जायचा होता कामाक, कारण पहिला दिवस असलो तरी माका सुट्टी नव्हती. तर बॅग वगैरे घेतले. आईक म्हटलं चल मी संध्याकाळी येते, बाय बाय करून मी कामाक निघाले. काम वगैरे झालं घरा केली आणि परत ह्यो आपलं चाय आणि संध्याकाळचं फराळ. तर ह्यो का 8 दिवस आपलं पाठलाग सोडित नाही. 8 दिवस फराळ आणि चाय असणार, सकाळ दुपार संध्याकाळ. त्या झाल्याच्यानंतर माका मॉप कंटाळलो. तर म्हटलं आता काय करायचं. तर माका एक पर्याय होतो, ती स्केचिंगची बरेच दिवस प्रॅक्टिस नव्हती. तर मस्तपैकी एक पोर्ट्रेट काढले. त्या झाल्याच्यानंतर जेवचं टायमिंग झालं 9-9:30 झाले. तर मग मस्तपैकी माका कोशिंबीर खाऊची तल पिलेली. तर पटापट मिरची कोथिंबीर कांदे वगैरे कापले, मस्तपैकी झकास कोथिंबीर केले आणि नंतर मग जेवक बसला. तर पटापट टी व्ही वगैरे लावल्या मस्तपैकी आणि आम्ही सगळे जेवक बसला. तर जेवण पण मस्त झालं होतं आणि ह्यो आपलं पहिल्या दिवशीचा ब्लॉग हा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.